बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुन्हा एकदा चर्चेत आलेत। शिवसेनेतील फुटीवरून अविमुक्तेश्वरानंदांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आणि अविमुक्तेश्वरानंद वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनावरून त्यांनी थेट मोदींनाच आव्हान दिलं होतं। स्वामी अविमुक्तेश्वरानंद बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं होतं। मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या उद्घाटनाला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता। मंदिराच्या उद्घाटनाचा अधिकार शंकराचार्यांचाच असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं। देखिए, राम मंदिर में प्रतिष्ठा हो रही है, ऐसा हमने सुना है, और ये भी हमने सुना है कि अभी मंदिर पूरी तरह से निर्मित नहीं हुआ। तो हमारे यहाँ प्रतिष्ठा तभी होती है जब मंदिर पूरी तरह से निर्मित हो जाता है। मंदिर अभी अधूरा है, उसमें प्राण डालना ठीक नहीं है। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली होती। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचं उद्घाटन केलं, पण या उद्घाटनावरून मोठा वाद रंगला होता। धार्मिक शास्त्रानुसार मंदिराचं उद्घाटन केलं जात नसल्याचं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं होतं। मंदिराचं काम अपूर्ण असतानाच त्याचं उद्घाटन करण्याची घाई का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता। जो मंदिर होता है वो भगवान का शरीर होता है, और उसका जो शिखर होता है वो उनकी आंख, और कलश उनका सिर होता है। जो झंडा होता है वो उनका बाल होता है। तो ऐसे में बिना सिर का, बिना आंख का मंदिर अगर उसमें प्राण प्रतिष्ठा की जाएगी तो ये शास्त्र की दृष्टि से उचित नहीं है, और इसीलिए हम वहां नहीं जा पा रहे हैं। अविमुक्तेश्वरानंदांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या हाती आयताच मुद्दा लागला होता। लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घातल्याची टीका इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली होती। तसंच राम मंदिराच्या उद्घाटनावर त्यांनी बहिष्कार टाकला होता। तर इकडं भाजपनं अविमुक्तेश्वरानंदांना टार्गेट केलं होतं। काँग्रेस धार्जिण्य असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता। आता उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी भेट देऊन अविमुक्तेश्वरानंदांनी मुख्यमंत्री शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।